घेतलं आणि ते मात्र त्याच्या बंधाला कारण झालं. काय आहे की बंधाची निवृत्ती जी होत असते, सत्वगुणाचा किती परिपोष झाला, परंतु सत्वगुणाविषयी जोपर्यंत तादात्म्याभिमान आहे तोपर्यंत त्या ठिकाणी त्याला मुक्तता कधीही प्राप्त होत नाही. कारण त्यासाठी त्याला त्रिगुणातीत व्हायला पाहिजे. तर सत्वगुणामध्ये जे सत्वगुण जर यथार्थ रीतीनं हा गुण आहे असं जाणलं तर त्या गुणांचा प्रभाव होत नाही आणि त्या मनुष्याची गुणातून मुक्तता होते. पण तो गुण आणि त्या गुणांचं कार्य याविषयी मनुष्याच्या ठिकाणी तादात्म्याभिमान निर्माण झाला तर तो बंध केल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून 14व्या अध्यायामध्ये तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकमनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ. सत्वगुण हा सुद्धा बंधनाला कारण होतो. म्हणून त्याची परिणती ही कशात झाली? मोहात झाली. वास्तविक मोह कोणात आहे? तमोगुणात आहे. आहे की नाही? त्याचं कारण सांगताना त्यांनी सांगितलं, काय सांगितलं की हे 3 गुण जे आहे, प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेवच पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती. जर असं आहे की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे काय अनुक्रमे कशासारखे आहे? कशातमध्ये? तत्र सत्वम प्रकाशकत्व. त्याच्या ठिकाणी प्रकाशत्व म्हणजे ज्ञान हा गुण आहे. रजाच्या ठिकाणी प्रवृत्ती हा गुण आहे आणि तमोगुणाच्या ठिकाणी मोह हा गुण आहे. परंतु ज्या पुरुषाला मी त्रिगुणातीत आहे असं ज्ञान होतं, न द्वेष्टी संप्रवृत्तानी, गुणाचं कार्य गुणांच्या ठिकाणी, गुणागुणेषु वर्तंत असं त्याला वाटलं असे, गुणांच्या ठिकाणी राहतात, मी असंग निर्विकार आहे, हे चिंतन जर त्याचं असतं तर त्याला हा बाद झाला असता का? झाला नसता. याचा अर्थ तिथं असं झालं की त्याच्या अंतःकरणात आसक्ती त्याच्याविषयी होती आणि तिनं त्याचं मोहाचं रूप धारण केलं. हे गुण कसे असतात? हळूहळू सत्वगुण मनुष्याला रजोगुणात आणि रजोगुण तमोगुणात घालून त्याची कशी हानी करतो हे त्या जीवाला हानी झाल्यावर कळतं. तोपर्यंत त्याला वाटतं का आपलं योग्यच चाललं आहे. म्हणून यासाठी श्रीगुरूंचं, संतांचं मार्गदर्शन त्याच्या जीवनात असलं त्यावेळेला तो सावध होऊ शकतो. नाहीतर अगदी शेवटच्या टोकाला जर गेलं तरी तुकाराम महाराज म्हणतात की अवघड गोवे शेवटीचे. काय? विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. एखादा विरळाच महापुरुष या ठिकाणी भगवत स्वरूपाला प्राप्त होतो. कारण शेवटची जी गोष्ट आहे ती आहे तादात्म्याभिमान विवर्जित होणं. आणि ही गोष्ट तर काही आपल्याला सांगता पण येत नाही. त्या ठिकाणी फक्त गुरूंची कृपा हेच त्याचं कारण आहे. गुरु त्याला शब्दशक्तिपात करू शकतात किंवा दुसरा शक्तिपात कृपेचा करू शकतात, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे ना? आपल्याला वरवर वाटतं की त्यांनी दया केली, पण दयेचा अभिमान धारण केला, पुन्हा हरिणाची तादात्म्य धारण केलं, मी याचा करता आहे असा अभिमान धरला. बरोबर ना? म्हणून ह्या ठिकाणी त्याला मुक्ततेची लक्षणं राहिली का ती बद्धतेच्याच अंतर्गत होती. मग जो बद्ध आहे त्याला काय होईल? जन्ममृत्यूची परंपरेत यावंच लागेल. त्याप्रमाणे तो आला. आहे की नाही? आणि हे खरं तर तो इतका त्यागी होता. ही त्या भगवंताची लीला आहे की माणसांनी सगळ्यात शिकून घ्यावं की एवढा मोठा त्याग केला तरी मनुष्य बंधनात जाऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ ही गोष्ट अत्यंत सूक्ष्माती सूक्ष्म आहे आणि मनुष्याला डोळ्यात तेल घालून जपण्याची आहे. आपण कधी मी झालो आयशे म्हणे तो काहीच नाही तर माझं काम झाले आता काय मी मुक्त झालो असं म्हणून चालणार नाही. तुका म्हणे घडी घडीने साधावी त्रिगुणाची गोवी उगवणी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हे जे शांती, क्षमा, दया हे जे आहे ना, तुकाराम महाराज देवाकडे मागताना म्हणतात, देवा मी जर ही दया वगैरे याच्या भरी पडलो तर माझी नुकसानच होण्याची शक्यता आहे. आणि ही दया कळून पण येत नाही आपण कशासाठी करतो. आणि जेव्हा त्याचा अनर्थ भोगतो तेव्हा लक्षात येते. म्हणून तुकाराम महाराज आधीच देवाला प्रार्थना करतात, शांती, क्षमा, दया हेही नको पंढरीराया, हे पण नको, मला मुक्त करून टाक, मला याच्यात पण सापडू देऊ नको. पुंडलिक दया हा सुरुवात काय? शांती, क्षमा, दया असं काही. आणि ही पाहता मज उपाधी. दुसरे शब्द हेही पाहता. शांती, क्षमा, दया हे सुद्धा मला काय आहे? उपाधी आहेत असं म्हणतात. बोला. भक्तीच्या प्रांतामध्ये आपण जीवन जगत असताना आपण म्हणतच असतो आपल्या अंतःकरणात दया पाहिजे. पण जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही
तोपर्यंत ही दया सुद्धा आपल्याला बंधनाला कारणच आहे हे त्यावेळेस कळतं. हा, हे तेव्हा अगोदर कळत नाही. भक्तीच्या पण प्रांतामध्ये आपण भक्तीच्या प्रांतात असो किंवा आपल्या कर्माच्या प्रांतात असो, दया सगळ्यांना सांगितलेली आहे. परंतु दया हे एक साधन आहे, ते साध्य नाही. जेव्हा तुम्ही त्या साधनाला साध्य असं म्हणतात, त्यामुळे तुम्हाला बंधनात पडावं लागतं. हे अज्ञान कालात कळत नाही. हे जिज्ञासा निर्माण झाल्यानंतर गुरूंच्या सान्निध्यात किंवा शास्त्राचं तात्पर्य ग्रहण करताना ही गोष्ट लक्षात येते. आणि खरं तर याला काय आहे, याला ही तुम्ही म्हणाल मग आम्हाला एवढं कळतं काय, हे कसं नाही कळलं? हां, भरत राजाला एवढं होतं, कळलं होतं त्यागात सामर्थ्य, आणि त्याला हे कसं कळलं नाही? तर ते काय आहे, ते यालाच तर म्हणतात अघटित घटना पटीयशी माया. त्या मायेचा प्रभाव इतका आहे की त्याला कायम जागृतच राहिलं पाहिजे. आणि ही ज्या याच्यामध्ये हे ज्या प्रार्थना आहेत, तर त्या ज्या किंवा शांतीपाठ आहेत, हे भगवंताला दररोज प्रार्थना करण्याने प्रार्थनेचं एक सामर्थ्य आहे की असा प्रसंग आला तर त्या माणसाला आतून आपोआप जागृती येते, त्याला ती योग्य वेळेला ते स्फुरण होतं. याच्यासाठी तर प्रार्थना आहे. पण तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवनावाची काय वस्तू आहे आणि काय त्याचं सामर्थ्य हे न पाहता मी हे केलं, मी नामस्मरण केलं, मी पारायण केलं, मी ध्यान केलं, याच्या सामर्थ्याने होईल. साधनाने परमात्मा साध्य होत नाही. परमात्मा हा कृपासाध्य वस्तू आहे, ती साधन साध्य नाही. ह्या गोष्टी ध्यानात जर ठेवल्या तर त्या माणसाला जास्त त्रास होत नाही. जास्त होत नाही म्हणजे होतच नाही. त्याला भगवान बोटाला धरूनच त्याला जेथे जातो तेथे तो माझा सांगाती चालविषयी हाती धरून या. याचा अर्थ आपली भक्ती कमी पडते म्हणून हे प्रसंग येतात. हे जर आपली भक्ती कमी पडली नाही तर परमात्मा स्वतःहून ठेवी निवारून आल्या आधी अगोदर प्रसंग याच्या अगोदरच परमात्मा आपल्याला काहीतरी बुद्धी देतो आणि त्याच्यातून मनुष्य सुटतो. असं पण आहे. यासाठी प्रार्थनेतलं महत्त्व आहे खरं. पुंडलिक वरदा हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव